लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी सेलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनल मार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कोणाकडूनही एकही रुपया कमिशन घेतले जात नाही। जाहिरातीसाठी आजच संपर्क करा। आज मी सर्वसामान्य माणसाच्या बजेटमधील खूपच सुंदर आणि एकदम स्वस्त असे नवीन रो हाऊस विक्रीसाठी घेऊन आलो आहे। हे रो हाऊस शहराच्या एकदम मध्यभागी असून एकदम प्राईम लोकेशनला आहेत। आधी हे रो हाऊस कसं पाहायला यायचं ते आपण पाहू। आता आपण सध्या जुना रेणापूर नाक्यापासून जो 1 नंबर चौकाकडे रोड जातो त्या रोडवर उभे आहेत। ज्या ठिकाणी आपण उभे आहेत त्याच्या एकदम समोरच्या बाजूला साईबाबा मंदिरकडे आणि दयानंद कॉलेजकडे जाणारा आपण हा रस्ता सुद्धा पाहू शकतात। हा जो टी पॉइंट आहे या टी पॉइंट पासून या बाजूला चला आणि या बाजूला जो राईट साईडला पहिला रस्ता जातो याच रस्त्याला आपले रो हाऊस आहेत। या ठिकाणापासून फक्त 50 मीटर आतमध्ये आपले रो हाऊस आहेत। या रो हाऊस पासून जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, बस स्टँड नंबर 2, साईबाबा मंदिर, दयानंद कॉलेज आणि 1 नंबर चौक एकदम जवळ आहे। या रो हाऊसची बाहेरून डिझाईन एकदम मनाला आकर्षित करणारी आहे। हे रो हाऊस जितके बाहेरून सुंदर आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त आतल्या बाजूने सुद्धा सुंदर आहेत। रो हाऊसच्या समोरच्या बाजूला हा 20 फूट साईजचा रस्ता आहे। रो हाऊसच्या प्लॉटची साईज 20 बाय 40 म्हणजे 800 स्क्वेअर फूट आहे आणि रो हाऊसचं टोटल बांधकाम हे 1400 स्क्वेअर फूट मध्ये करण्यात आलं आहे। एंट्रीला मोटरसायकलचं गेट आहे। गेटमधून आतमध्ये एंट्री करताच मोटरसायकलचा पार्किंग एरिया पाहायला मिळतो। पार्किंग मध्ये पाणी साठवण्यासाठी मोटरसायकलचा पाण्याचा हौद आहे, तसंच बोरवेल सुद्धा आहे। मोटरसायकलचा पार्किंग एरिया आहे, पायऱ्या बाहेरून दिल्या आहेत। समोरच्या बाजूला खूपच सुंदर अशी टाइल्स सुद्धा बसवण्यात आली आहे। संपूर्ण बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार करण्यात आलं आहे। आतमध्ये एंट्री करताच आपल्याला मोटरसायकलचा हॉल पाहायला मिळतो। वरच्या बाजूला पूर्णपणे पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। संपूर्ण रो हाऊस मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स, भिंतीवर आकर्षक असा कलर आणि व्हेंटिलेशनसाठी खिडक्या दिल्या आहेत। या ठिकाणी वॉश बेसिन आहे आणि वॉश बेसिनच्या अगदी बाजूला कॉमन बाथरूम आहे। बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये पूर्णपणे टाइल्स बसवण्यात आली आहे। याच्या अगदी बाजूला टॉयलेट बाथरूम आहे। या ठिकाणी आपण ही टॉयलेट बाथरूम सुद्धा पाहू शकतात। याच्या अगदी बाजूला पहिली बेडरूम आहे आणि या बेडरूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे। रूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी 2 खिडक्या आहेत। वरच्या बाजूला पूर्णपणे पीओपी केली आहे आणि सामान ठेवण्यासाठी लेंटेन सुद्धा आहे। पाठीमागच्या बाजूला सुंदर असं किचन आहे आणि किचन हे आर्टिफिशियल मध्ये बनवलं आहे। समोर किचन वट्टा आहे। समोरच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आहे। या बाजूला सामान ठेवण्यासाठी कपाट, वरच्या बाजूला लेंटेन आहे। फ्रीज आणि देवघरसाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे। वरच्या बाजूला या ठिकाणी सुद्धा पीओपी बनवली आहे आणि पाठीमागच्या बाजूला मोटरसायकलचा युटिलिटी एरिया आहे, ज्यामध्ये धुणी व भांडी आपण धुवू शकतो आणि सेफ्टीसाठी वरच्या बाजूला ग्रिल सुद्धा बसवून घेतली आहे। आता आपण वरच्या मजल्यावर ज्या 2 बेडरूम आहेत त्या कशा आहेत ते पाहणार आहेत। दोन्ही बेडरूमला अटॅच बाथरूम आहे। पायऱ्या मोठ्या साईजच्या आहेत। पायऱ्यावरून वर येताच या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजची बाल्कनी पाहायला मिळते। या बाल्कनीमधून आपण समोरचा व्ह्यू सुद्धा पाहू शकतात। बांधकाम परवाना काढलेला आहे, गुंठेवारी केलेली आहे, कागदपत्र पूर्ण आहेत आणि ही प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याला कोणतीही बँक लगेच लोन सुद्धा देईल। या ठिकाणी आता आपण ही दुसरी बेडरूम पाहू शकतात। ही सुद्धा रूम साईजने मोठी आहे। वरच्या बाजूला पूर्णपणे पीओपी करून लाईट फिटिंग केली आहे आणि सामान ठेवण्यासाठी लेंटेन आहे। दोन्ही बेडरूमच्या मध्यभागी अटॅच एक बाथरूम आहे। या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत। या बाजूला तिसरी बेडरूम आहे आणि तिसऱ्या बेडरूम मध्ये सुद्धा गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत। तसंच वरच्या बाजूला पीओपी आहे। हे रो हाऊस खूपच सुंदर आहे, तसंच एकदम प्राईम लोकेशनला आहे। त्यामुळे हे रो हाऊस आपण लवकरात लवकर घ्या, संधी सोडू नका। पाठीमागच्या बाजूला मोटरसायकलची बाल्कनी दिली आहे। या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये दिल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।